नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 38 साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मैत्रिणींनो, मी इथं न्यूजपेपरवरती आधी सुरुवातीला कटिंग करून दाखवणार आहे. तर उंची घेतलेली आहे पावणे 15 इंच घेतलेली आहे आणि म्हणजे 1 इंच तयार उंचीमध्ये 1 इंच प्लस करून घेतलेला आहे. तर शोल्डर घेतलेला आहे 5.25चा घेतलेला आहे. मोंडा घेतलेला आहे मी ते 6 इंचावरती टिक करून घेतलेली आणि छातीची गडी जी आहे ती पूर्ण टाकून घेतलेली आहे बघा. म्हणजे 9.5 इंच आणि त्या 38 साईजचा चौथा भाग 9.5 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेली आहे. आणि इथे बघा मी मोंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता बघा आपल्याला इथे गळा रुंदी टाकायची आहे 2.25 इंच आणि मग इथे गळा रुंदी टाकायची आहे. तर गळा उंची टाकायची आहे. तर गळा उंची टाकलेली आहे 6 इंच. तर आता बघा खालच्या साईडने जे आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे ती घेतलेली आहे 2.25 इंचावरती. आणि आता त्याला आकार देण्यासाठी क्रॉसपट्टीचा इथे मी पावणे 1 इंचावरती कट केलेला आहे. म्हणजे पाव इंचच घ्यायचा आहे. आणि खालच्या साईडने लगेच ना अर्धा इंचाने मी क्रॉसपट्टी वाढवून घेणार आहे याच पेपरवरती. मग नंतर पाठीमागलचा भाग जो आहे तो आपल्याला अर्धा इंचाने कट करून घ्यायचा आहे. तर बघा आता कटोरी काढायची आहे. तर याचा मी पूर्ण जो घडी आली आहे त्याचं मध्य काढलेलं आहे आणि मध्यवर्ती टिक करून अशा पद्धतीने उभा पण असं रेष आखून घेतलेली आहे. आणि गळ्याच्या साईडने जे आहे ते 1 इंच घेतलेला आहे. तिथे पण एक तिरकी रेष करून कटोरीचा आकार दिलेला आहे बघा गोलाकारामध्ये. तर आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत, तर पाठीमागलचा भाग जो आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. म्हणजे दोन्ही पार्ट आपल्याला भेटतील, पाठीमागलचा पण मिळेल आणि पुढचा पण मिळेल. तर बघा नंतर ना आपण अर्धा इंचाने पाठीमागलचा भाग कट करून टाकणार आहोत. म्हणजे क्रॉसपट्टी आपल्याला दुसऱ्या पेपर ते आणखीन कट करत बसणं लागत नाही, म्हणून मी आधीच कट करून म्हणजे अर्धा इंचाने वाढवून घेतलेला आहे. तर आता पुढच्या साईडचा जो मोंडा आहे ते आठवणीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आणि आता बघा इथे गळा कट करून घेतला. आता करून घेणार आहोत कटोरी. तर आता फक्त आपल्याला कटोरीच वाढवून घ्यायची आहे, दुसरं काही वाढवून घ्यायचं नाही दुसऱ्या पेपरवरती, कारण आपण ना क्रॉसपट्टी वाढवून घेतलेली आहे. तर आता बघा कटोरी वाढवण्याची पद्धत तर खूप सोपी पद्धत आहे बघा. जशी आहे तशी दुसऱ्या पेपरवरती ठेवायची आहे आणि आखून घ्यायचं आहे. तुम्ही पेनने आखून घ्या. आणि मग नंतर बघा या साईडनी आणि या साईडनी आपल्याला 1.5 इंचानी वाढवून घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडने बघा अशा प्रकारे अर्धा इंचानी वाढवून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला जिथे गोल आकार तिथे पण असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि खालच्या जो मध्य काढायचा आहे त्याचा आणि खालच्या साईडने 1.5 इंचावरती टिक करून अशा पद्धतीने म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. आणि आता इथे आपण कट करून घेणार आहोत. तर लगेच आपण काय करणार आहोत बघा, अस्तरवरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत लगेच. तर दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये आहे मैत्रिणींनो, स्टिचिंग आणि कटिंग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर बघा अस्तरवरती मी ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि असं आखून घेतलेला आहे पेपर बघा. आणि जो खडूने आखून घेतलेला आहे ते आपण इथे कट करून घेऊयात. अस्तर कट करून घेतल्यानंतर लगेच आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत. मी पुढचा समोरचा पार्ट पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, कसं स्टिचिंग करायचा तो पण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा आता आपण पुढचा पार्ट पण हे कट करून घेतलो. क्रॉसपट्टी पण लगेच कट करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने. म्हणजे आता इथे आपल्याला थोडी पण वाढवायची नाही आहे, कारण आपण तिथे वाढवलेली आहे पेपरवरतीच. तर आता मेन फॅब्रिकवरती मी ठेवून बघा कट करून घेत आहे. तर बघा मेन फॅब्रिकवरती ठेवून घेतल्यानंतर ना कट करते वेळेस थोडंसं अर्धा इंचाने थोडंसं जास्त कपडा ठेवायचा मेन फॅब्रिकचा आणि मग नंतर कट करून घ्यायचं. म्हणजे स्टिचिंग करते वेळेस ना थोडं कपडा इकडे तिकडे जर सरकला किंवा कमी जास्त पडत नाही त्याच्यामुळे. तर बघा इथे मी क्रॉसपट्टी पण कट करून घेतलेली आहे. तर चला तर मग आता स्टिचिंग करून घेऊयात. तर जसं कटिंग सोपी आहे तशाच पद्धतीने स्टिचिंग पण सोपी आहे मैत्रिणींनो. एकदम कमी वेळेमध्ये आपला कटोरी ब्लाऊज तयार होतो. तर इथे फक्त मी समोरचा भाग कटोरी जोडण्याचा, कटिंग करण्याचा आणि जोडण्याचा कसा जोडायचा तो हे मी फक्त दाखवलेला आहे. तर भाई आणि नंतर पाठीमागचा हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर बघा आता आपण अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेऊयात. सावकाश पद्धतीने जोडून घ्यायचा आहे बघा समोरचा पार्ट आणि कटोरी व्यवस्थित, म्हणजे कुठेही चुनी येऊ द्यायची नाही आहे आपल्याला.
आणि अशा पद्धतीने सावकाश पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आणि हा जो सुटसुटीत कपडा असतो तो खूप सरकतो, तिरकस होतो. त्यासाठी गच्च तुम्ही नवीन असाल तर सगळीकडे पिन्ना लावून घ्या आणि मग नंतर जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित एकही चुनी पडणार नाही. आणि शिलाई जितकी आपण अर्धा पाव इंचाने जी केलेली आहे तितकीच शिलाई द्यायची आहे आपल्याला, कुठेही जास्त कमी करायचं नाही आहे. नाहीतर मग कमी जास्त झाल्यानं मग कुठेतरी कपडा गोळा किंवा चुन्या येण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यासाठी जितकं आपण शिलाई घेतलेलं शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे तितकाच कपडा आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे. त्यात इथे बघा आपण दोन्ही पार्ट असं म्हणजे अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता आपण कटोरी जोडून घेऊयात अशा पद्धतीने. तर खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण स्टिचिंग करून घेणार आहोत, कटोरी जोडून घेणार आहोत. बघा खूप छान फिनिशिंगमध्ये आपली कटोरी जोडली गेलेली आहे. तर आता डबल टिप पण द्यायची आहे आपल्याला आणि डबल टिप दिल्यानंतर आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी मधोमध कटोरी फोल्ड केलेली आहे. आधी अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेलं आहे आणि आता नंतर अर्धा इंच जाणार आहे आपल्याला हुकलूक पट्टीला. तर ते सोडून आणि मधोमध मग 1.5 इंचावरती खालच्या साईडने आणि उभा टक्स म्हणजे 2.5 इंचावरती मी घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर बघा पफ खूप छान आलेला आहे आपल्या कटोरीचा. तर आता इथे आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. तर क्रॉसपट्टी या पद्धतीने जोडा मैत्रिणींनो. खालच्या साईडने मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक ठेवा आणि खालच्या साईडने अस्तरच्या बाजूने अस्तरची ठेवा आणि मधोमध कटोरीचा भाग जो ठेवा आणि अशा पद्धतीने शिलाई करून मग नंतर फोल्ड करून आतमध्ये खालच्या साईडने करा. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी जोडलात तर मग धागे दोरे जे असतात निघतात ना ते निघत नाहीत. फिनिशिंगमध्ये आपली क्रॉसपट्टी जोडली जाते. तर बघा किती छान फिनिशिंगमध्ये आपली क्रॉसपट्टी पण जोडली गेली आहे. गोल आकाराने खूप छान पद्धतीने कटोरी आलेली आहे. तर या पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण कटोरी जोडून घेतलेली आहे. तर आता हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला. तर हुकलूक पट्टी बघा एका साईडने खालच्या साईडने आणि एका साईडने वरच्या साईडने पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर बघा ही जी आहे हुकाच्या घराची पट्टी आहे आणि ती दुसरी जी आहे ती हुक लावायची पट्टी आहे. अशा पद्धतीने लावा म्हणजे खूप छान फिनिशिंगमध्ये येतं. तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो कटोरी स्टिचिंग करण्याची. तर तुम्हाला आवड असेल स्टिचिंगचा तर नक्की व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर पुन्हा भेटूया आणखीन एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी समर्थ.